चला आता आपला ॲक्च्युअल थरार चालू झालेला आहे. तर मंडळी गुड मॉर्निंग. आज परत एकदा आपण नवीन एका ब्लॉगमध्ये भेटतो आहे आणि आज आपण आलेलो कोंडेश्वर येथे. हे माझ्या मागे जे मंदिर बघता ते कोंडेश्वरचं मंदिर आहे आणि इथून आज आपल्या खऱ्या ट्रेकला सुरुवात होते. तर आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे किंवा आजचा आपला हा जो व्लॉग आहे हा अतिशय भन्नाट आणि थरारक अशा ट्रेकचा व्लॉग असणार आहे. म्हणजे याच्यात आपण करणार काय आहोत तर कर्जतच्या जवळ जो ढाक बहिरीची जी गुहा आहे किंवा बहिरीची जी गुहा आहे त्या बहिरीच्या गुहेला भेट देणार आहोत. पण आत्ता जाताना आपण जांभिवलीकडून म्हणजे जांभिवली कोंडेश्वर या मार्गाने जाणार आहोत लोणावळ्याच्या बाजूने आणि उतरताना आपण कर्जतकडे उतरणार आहोत. तर हा अतिशय थरारक आणि भन्नाट असा ट्रेक आहे आणि बहिरीची गुहा आहे ती किती सुंदर आहे आणि तिथून दिसणारा व्ह्यू हाही किती सुंदर आहे हे सगळं आजच्या आपल्या या वेगळ्या ब्लॉगमध्ये बघूया. तर सुरू करूया आजच्या आपल्या वेगळ्या ब्लॉगला. सो लेट्स गो. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालायला सुरुवात केली. समोर दिसणारे ढाकचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालीत होते. या पायवाटेनं पुढे आल्यावर 5च मिनिटात आम्ही या मदन पॉइंटला पोहोचलो आणि इथून अतिशय मनमोहक असा नजारा दिसतो. या इथे उभं राहिल्यावर आपल्याला राजमाची, प्रबळगड, पेब, चंदेरी, माणिकगड, कर्नाळा इत्यादी सारखे विविध दुर्ग नजरेस पडतात. तसेच माथेरान सुद्धा आपल्या नजरेच्या टप्प्यात आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही जी वाट बघितलीत तर मेन रिजवरून आपण चालत येतो आणि त्याच्यानंतर ही जी माझ्या मागे वाट गेलेली बघताय ना तर या वाटेवरून आपल्याला परत पुढे बहिरी गुहेकडे जाण्यासाठी जायचं आहे. हा जो माझ्या मागेचा डोंगर बघताय तो बहिरीचा आहे. तर तिथपर्यंत आता आपण या वाटेने पोचूया. सो चलो. नमस्कार, मी सुमंत परचुरे. आज आपण झुंजार हायकरतर्फे ढाक बहिरी या किल्ल्याला होळीनिमित्त भेट द्यायला आलेलो आहोत. अथर्वने तुम्हाला सांगितलंच आहे मगाशी की कोंडेश्वर मंदिर बघून आम्ही आता पुढचा प्रवास चालू केला आहे. अतिशय सुंदर अशी वाट आहे. समोरचा देखावा तर अतिशय निसर्गरम्य आहे. एका बाजूला राजमाजी दिसतोय, दुसऱ्या बाजूला ढाक आहे, बहिरी आहे, समोर माणिकगड दिसतोय, त्याच्यानंतर प्रबळमाची दिसते, माथेरान दिसतंय, ईर्षागड दिसतोय. एखाद्या सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्या व्यक्तीला ह्याच्यापेक्षा अजून काय लागतं असा प्रश्न मला आत्ता इथे आल्यावरती पडला आहे. कारण हे ज्याला सुख म्हणतात असं मला वाटतं. तर आज आम्ही सगळेजणं या ट्रेकला आलो आहे. दुर्गा वाटातर्फे एक छान असा ब्लॉग पण तुमच्या भेटीला येणार आहे लवकरच या ट्रेकचा. तेव्हा दुर्गा वाटाला बघत राहा आणि गड किल्ले नवी फिरत राहा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मिलिंद आचार्य. माझा हा 4था ट्रेक आहे झुंजार बरोबर आणि होळीनिमित्त मी पहिल्यांदा असा ट्रेक ह्या उपक्रमाला आलेलो आहे आणि निसर्गाने केलेली रंगांची उधळण बघायला खरोखरच धमाल येते. थँक्यू. तर मी सौरभ पंडित. नमस्कार, मी गणेश टेंगार. नमस्कार, मी अद्वैत जोशी. नमस्कार, मी कल्पेश महाडिक. तर अशा आपल्या आजच्या भन्नाट टीमबरोबर आपण हा बहिरीचा ट्रेक करणार आहोत. तर आता थोड्याच वेळात आपण पॅचपर्यंत पोहोचूया आणि मग तिथून खरा आपल्या ट्रेकचा आजचा थरार चालू होईल. सो असेच कंटिन्यू करा ब्लॉगला. असे ठिकठिकाणी आपल्याला बोर्ड लावलेले दिसतात ज्यांनी पूर्णपणे या रूटचं म्हणजे हे बघा आता इथे हा बोर्ड जरा तुटला आहे पण अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला बोर्ड लावलेले दिसतात
की हाच रूट आपण परफेक्ट चाललो आहे याचं निदर्शक आहे. तर ढाककडे जाताना हे बोर्ड नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्ही रस्ता कुठे चुकणार नाही. तर मित्रांनो, कसा वाटतं आजचा ब्लॉग? जरा हटके आहे, जरा वेगळा आहे. म्हणजे नेहमी आपण प्रत्येक गोष्टीचा इतिहास आणि या गोष्टी जाणून घेतच असतो. अर्थात तेही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहेच आपल्या चॅनलसाठी, तोच आपल्या चॅनलचा USP आहे. पण त्याचबरोबर असे जरा हटके, जरा वेगळे व्लॉग आणि वेगळे दुर्ग आणि वेगळ्या लेण्या तुमच्यासमोर मांडायलासुद्धा मजा येते. तर आजचा हा थरारक प्रवास असाच आपला पुढे चालू राहणार आहे. तर हळूहळू आपण आता कळकरायच्या मधल्या बेचकीपर्यंत, मधल्या खिंडीपर्यंत जातो आहे. थोड्याच वेळात तिथे पोहोचू. तर म्हटलं तिथपर्यंत तुमच्याशी जरा काही गोष्टी बोलाव्यात. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इकडे असे बोर्ड आपल्याला ठिकठिकाणी लावलेले दिसतात. तर ते मार्किंग बघत राहा आणि त्याप्रमाणे पुढे पुढे चालत राहा. मस्त अशी घनदाट अरण्यातून जाणारी ही वाट आहे. मेन म्हणजे सकाळी लवकर चालू केल्यामुळे उन्हं व्हायच्या आधीच आपण चालतो आहे, त्याच्यामुळे जास्त दमणूक होत नाही आहे. आता जर कोणाला ढाक प्लॅन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. 2 वाटा आहे त्याच्या, त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. आणि तिथपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट दुर्गवाटाला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचा बेल आयकॉनसुद्धा दाबा. आता भेटूया डायरेक्ट कळकरायच्या मधल्या खिंडीमध्ये. तर मस्त अशा जंगलातून आपण जातो आहे आणि इथे पण मार्गाच्या खुणा दाखवण्यासाठी झाडांना अशा लाल रंगाचे दोऱ्या आणि किंवा पट्टे, जे काय म्हणाल ते बांधलेलं आहे. तर हे फॉलो करत जातो मी. ते डायरेक्ट या वाटेने कळकरायच्या खिंडीत पोचाल. तर मंडळी, जसं मी तुम्हाला मगासपासून सांगतोय की आपण कळकरायच्या सुळक्याच्या खिंडीपर्यंत पोहोचू आणि मग तिथून आपला ॲक्च्युअल ट्रेक चालू होईल. म्हणून कळकरायच्या खिंडीच्या थोडंसं अलीकडे हा आपल्याला मॅप लागतो. त्या मॅपवरती आपल्याला ढाक किल्ल्याचा प्रचंड पसारा आणि आपण आज जिथे जाणार आहोत ते वैरी लेणं वगैरे प्रॉपर दिसतंय. तर अर्थातच गुगल इमेज आहे आणि इथे प्रॉपर हा जो एवढा त्यांनी येलो कव्हर केलेला पोर्शन दिसतोय हा सगळा ढाकचा किल्ला आहे. आज आपण तो करणार नाही आहोत, पण गडावरती पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच्यानंतर काही वाड्यांच्या जोत्याचे अवशेष आहेत. इथून ॲक्च्युअल त्याची ढाक गावाकडून येणारी वाट आहे महत्त्वाची आणि एक सगळ्यात कठीण वाट जाते ती इकडून जाते, कळकरायच्या उजवीकडून. आत्ता आपण ह्या स्पॉटला उभे आहोत, इथे लिहिलं इथे तुम्ही आहात म्हणून. आणि आता आपण इथून या कळकरायच्या खिंडीत जाणार आहोत आणि असं करून या बहिरीच्या लेण्यापर्यंत जाणार आहोत. हा जो इथूनचा पूर्ण जो पॅच आहे हा टेक्निकल पॅच आहे आणि कठीण पॅच आहे आणि तोच आजच्या आपल्या ट्रेकचा खरा थरार आहे. तर आपण बघूया आणि नंतर हे लेणं बघून झाल्यानंतर सांडशी गावामध्ये आपण उतरणार आहोत. तर हा पूर्ण प्रवास आपण बघूया आज. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, बंद करून जाऊ नका. चलो भेटूया आता पुढे. तर मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळपास 2.25 ते 2.5 तासाच्या चालीनंतर आपण या कळकरायच्या खिंडीमध्ये येऊन पोचतो. इकडे आपल्याला हा असा बोर्ड लिहिलेला दिसेल आणि या खिंडीतून ही वाट खाली जाते. आता इथून आपल्याला उतरायचं आहे आणि मग आपण बहिरीच्या गुहेपर्यंत पोचू पुढच्या काही वेळामध्ये. तर आता तो आपला भन्नाट थरारक प्रवास कसा होतो आहे ॲक्च्युअल तो आता आपला थरारक प्रवास चालू होईल. सो स्टे ट्यून आणि बघतच राहा, पुढे खूप मजा आहे.
भांडी कुठे याच गोव्यात आहे? वरचा बघा मित्रांनो, समोर तुम्हाला राजमाची दिसतोय. तिकडे राजमाचीच्या बाजूला डावीकडे मागे एकदम ड्यूक्स नोज म्हणजे नागफणी पॉईंट लोणावळ्याच्या जवळ असलेला तो दिसतोय. मस्त नजारा आहे इथे. तर आपण आपल्या पुढे वाटेवर चालायला लागलो. एक नंबर, गुड प्लॅन. हटके होळी, राजमाची नंतरची हटके होळी. तर मित्रांनो, जसं तुम्ही तिकडे बघता हा कळकराचा सुळका आणि त्यामधल्या बेचक्यातून आपण उतरत आलो. आणि त्याच्या आधी सकाळी तुम्ही समोर जो पूर्ण डोंगर रांग बघताय त्या पूर्ण एजवरून आपण चालत येऊन नंतर जवळपास ती 2.5 तासाची चाल आहे तिकडून इथे येईपर्यंत. आणि मग आत्ता आपण या पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे. अजून आता इथून आपल्याला वरती गुहा आहे तिकडे, तर त्या गुहेपर्यंत जायला साधारण अजून 20-1 मिनटं तरी आरामात जातील, जास्तीच पण कमी नाही. हे बघा, इथे पण अशा प्रॉपर पावट्या खोदलेल्या आहेत ज्याच्या आधाराने आपण पटपट वरती चढू शकतो. आणि आधाराला इकडे रोप पण आहे आणि तार पण आहे. तर बघा मिलिंद दादा कसा मस्त वरती चढतोय. तिथून खरा आपला पॅच चालू झालेला आहे. ती बघा वरती तिकडे दिसते, तिथे ती केव आहे. तिथे आता आपल्याला पोचायचं आहे. चला आता आपला ॲक्च्युअल थरार चालू झालेला आहे. या अशा पावट्या खोदलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी.
तो बघा सुमंत कसा येतोय, मस्त एकदम. दोन मिनटं झाले मला. सो फायनली पोचलो वरती. येस, इथे आपण शूज काढूया. नाही तो व्हिडिओसाठी सांगतोय. फायनली अशा प्रकारे हे दोघंही वरती आलेले आहेत आणि आता आपली संपूर्ण टीम वरती आलेली आहे. येस, थम्स अप. क्लास. एवढी कठीण चढाई करून आल्यावर या टाक्यातील पाणी आपली तहान भागवते. पाणी चवीला अतिशय सुंदर आहे. तसंच या गुहेचा राहण्याकरता देखील लोक उपयोग करतात. येथे राहायचं झाल्यास स्वयंपाकाकरता येथे पूर्वापार भांडी ठेवलेली आहे. पूर्वी ही भांडी या बाजूच्या टाक्यातच होती, पण आता या एका मोठ्या लोखंडी बास्केटमध्येही ठेवलेली आहे. तिकडे गेल्यावर असं कळलं की लोक पूर्वी यायची काही आणि भांड्यांचा वापर मात्र करायची, पण ती धुवून न ठेवता तशीच खरकटी भांडी ठेवायची. त्यामुळे आता स्थानिकांनी असा निर्णय घेतला की ती टाक्यातून बाहेर काढली, लोखंडी बास्केटमध्ये ठेवलेली आहे त्याच्यामुळे. तसंच आपण आता बघतोय ती एक मानवनिर्मित गुहा आहे बहिरीची आणि ही सुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि एकूण इथली जागा बघता साधारण एक 40 ते 50चा ग्रुप इथे आरामात राहू शकतो. तर मंडळी, आपल्या ढाकबैरीच्या व्हिडिओची आज मी इथे सांगता करतोय, पण ती करण्यापूर्वी त्या दिवशी एक भयानक इन्सिडेंट आमच्याबरोबर घडला, तो मला तुमच्याबरोबर आज शेअर करायचा आहे. तर तो साधारण असा होता, जिथे आपला व्हिडिओ एंड होतो त्याच्यानंतर लगेच आम्ही उतरायला सुरुवात केली आणि सांशीकडे जाणाऱ्या वाटेकडून आम्ही उतरणार होतो, जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलंच होतं. तर उतरत असताना भैरवाच्या ठाण्यापर्यंत आलो आणि तिथून आमच्या मागच्या टीममध्ये जे होते, तर त्यांच्या टीममध्ये जो गाईड म्हणून राजेंद्र होला नावाचा एक सांशी गावातलाच एक गाईड होता, जो पोटापाण्यासाठी गाईड म्हणून जातो, त्याच्यातून 4 पैसे त्याला मिळतात या उद्देशाने तो जात असे. तर त्याच्याबरोबर एक वाईट प्रसंग घडला की त्या पॅचला, जो पॅच तुम्ही बघितलात मी चढताना, तर त्या पॅचवरून तो साधारणपणे 70 ते 80 फूट खाली कारवीमध्ये पडला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला, देवाची कृपा किंवा भैरवाची कृपा म्हणून तो वाचला. तर आता हा इन्सिडंट घडला ते साधारण 2:45 ते 3च्या सुमारास दुपारचा. तर त्याच्यानंतर परत आम्हाला हे कळल्या लगेच 5व्या मिनिटाला मी फोनाफोनी करायला सुरुवात केली रेस्क्यूसाठी. तर त्यावेळेला लगेच राहुल मेश्राम आमचा कोऑर्डिनेटर होता, राहुल मेश्राम दादा, तर त्याने आणि शिवदुर्ग लोणावळा
ही जी संस्था आहे जी रेस्क्यूमध्ये अतिशय अग्रगण्य संस्था मानली जाते, तर हे लगेच आमच्या मदतीला धावून आले आणि पटापट त्यांनी ॲक्शन्स पुढच्या हालचाली केल्या आणि त्या जिथे फॉल झाला होता त्या फॉलपर्यंत शिवदुर्ग लोणावळाचे सदस्य पोहोचले. तर त्या राजेंद्रला तिथे आल्यानंतर लगेच त्यांनी पहिले प्रथमोपचार केले आणि त्याच्यानंतर त्याला स्ट्रेचरमध्ये घालून खालपर्यंत आणण्यात आलं आणि लगेच त्याला MGM या पनवेलच्या कळंबोलीच्या जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तर दैव बलवत्तर म्हणूनच तो वाचला, कारण असा फॉल होणं हे खूप कठीण असतं आणि त्याच्यातून वाचायचे चान्सेससुद्धा कमी असतात. तर याचा पुढचा मुद्दा असा की आम्ही आमची एक तिथे मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजलो किंवा जबाबदारी समजलो की आपल्या मागच्या ग्रुपमध्ये एक फॉल झाला आहे, तर त्यांच्याशी ओरडून कोऑर्डिनेट करून त्यांच्या टीमशी त्यांचा नंबर घेऊन त्याला काय द्या, कसं करा, हे जरा थोडासा तरी ट्रेकिंगमधला अनुभव असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलून आणि राहुलदादाकडून काही सल्ले घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्याच्यामुळे हे अतिशय चांगल्या प्रकारे निभावलं गेलं. ह्याच्या बातम्या टाइम्स ऑफ इंडिया किंवा अनेक वेब पोर्टल्सवरती सुद्धा आलेल्या आहेत त्या इन्सिडेंटच्या. तर ट्रेकिंग करताना आपण काळजी काय घ्यायची असते, तर जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो आपल्याला की आपण जाऊ, इझिली जाऊ, पटकन जाऊ, हे अजिबात करायचं नाही. आपले पूर्णतः सतत विवेकबुद्धी जागृत ठेवायची आणि एक एक पायरी अतिशय सावकाशपणे आणि पूर्ण विचारांती आपण उतरायची असते किंवा चढायचं असतं किंवा उतरायचं असतं. हे जर आपण नीट पाळलं तर ट्रेकिंग हे अजिबात कठीण नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे अशी सिच्युएशन झाल्यावर आपण डायरेक्ट भांबावून न जाता त्या परिस्थितीला आपल्या कंट्रोलमध्ये कसं आणता येईल ह्याच्याबद्दल विचार करायचा असतो. म्हणूनच लगेच रेस्क्यू टीमला कॉल करून आपण तिकडे बोलवलं आणि ते सुद्धा लगेच धावून आले. याची दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे त्याला खाली घेऊन येताना आम्हीसुद्धा थांबलो होतो तिथे आणि साधारण मग तो आम्हाला ट्रेक पूर्ण कंप्लीट करायला त्या दिवशी रात्रीचे 11 वाजले आणि नंतर ठाण्यात यायला आम्हाला जवळपास रात्रीचे 2:45, 2:30 ते 2:45 झाले होते. तर असा एक भयानक अनुभव होता जो आयुष्यात खूप काही गोष्टी शिकवूनसुद्धा गेला. तर त्याच्यामध्ये मला सगळ्यात आभार मानायचं ते म्हणजे आमच्या टीमचे, कारण ते सुद्धा पेशंटफुली माझ्याबरोबर थांबले तिथे. हा सगळा तिथे जे काय चालू होतं ते बघत आणि त्यांचीसुद्धा मला मोलाची साथ लाभली त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेस्क्यू टीमचे पुन्हा एकदा आभार, कारण ते वेळेला धावून येतात, लोकांच्या जीवासाठी धावून येतात आणि हे लिटरली थँकलेस जॉब असतो त्यांचा. तर त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा पुन्हा एकदा आभार. आता शेवटाकडे येऊ की जर हा ढाकबैरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट पण करा की तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं नेमकं काय आवडलं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन अजून कुठले कुठले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. त्याच्यानंतर जर आपल्या दुर्गवाटा यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचा बेल आयकॉनसुद्धा दाबा. त्याद्वारे चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स पटापट तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका विविध मंदिरामध्ये किंवा ट्रेकवर किंवा कुठच्या तरी आर्किओलॉजिकल साईटवरती. तिथपर्यंत आज तुमची रजा घेतो. बाय.